मी भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष आहे पिंपरी चिंचवड शहर. मला वाटतं मी 2014 पासून आम्ही दक्षिण भाऊ जगतापांच्या बरोबर काम करत आहे. मला वाटतं भाऊंनी आमचा प्रवेश 2012 मध्ये प्रवेश घेतला होता. भाऊंच्या 2014च्या इलेक्शनला मला वाटतं आमच्या वाकडमध्ये पहिले आम्ही 2-4च कार्यकर्ते होते भारतीय जनता पार्टीचे. तेव्हापासून आम्ही भारतीय जनता पार्टीचे प्रामाणिक काम केलेलं आहे. मला वाटतं आज आमची संघटना फार मोठी झालेली आहे भारतीय, आणि आम्ही सगळे सक्षम झालेले आहे. त्यामुळं माझी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना, अध्यक्षांना, आमदार साहेबांना, आमचे दैवत देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती आहे की निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून कुठलाही आयात उमेदवार या ठिकाणी आणू नका, अशी विनंती राहील. त्याप्रमाणे जो उमेदवार आमच्या भागामध्ये, आमच्या पक्षामध्ये आता येण्याचा प्रयत्न करतोय, त्या उमेदवाराची पार्श्वभूमी जर पाहिली तर तो आमच्या भारतीय जनता पार्टीच्या विचारधारांचा माणूस उमेदवार नाहीये, पहिली गोष्ट. तर दुसरी, त्याची पार्श्वभूमी जर तुम्ही पाहिली तर त्यांनी मला वाटतं माईताई ढोरे या ज्येष्ठ महापौर असताना त्यांचा मानदंड पळवलेला आहे. तेव्हा एका महिलेचा त्यांनी मानसन्मान सुद्धा ठेवलेला नाही. त्याच्यानंतर मला वाटते स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष माननीय मेडिगिरी साहेब यांनाही त्यांनी मारहाण केलेली आहे. त्याच्यानंतर मला वाटतं आमच्या भारतीय जनता पार्टीची मातृसंस्था, जे आमचे श्रद्धास्थान आहेत, असे आदरणीय परमपूज्य संचालक मोहनजी भागवत यांच्या विषयी त्यांनी एकेरी उल्लेखही केलेला आहे. अनेक वेळा भारतीय जनता पार्टीचा वेळोवेळी त्यांनी आपण केलंय, कार्यकर्त्यांना दमदाटी उतरण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं की बूथवरती एका कार्यकर्त्याला दम देऊन, शिवाय आमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यालाही त्यांनी तिथं मारहाण केलेली आहे. अशा वृत्तीच्या व्यक्तीला जर भारतीय जनता पार्टीमध्ये कुठलाही प्रवेश आम्ही देऊ शकत नाही, असं मला तर वाटतं.